Measures of dispersion, lesson video number 2. In this video, we see example on the concept standard deviation, variance and coefficient of variation. Let's talk about the measures of spread. This include the range and standard deviation. Both of these values measure spread in a different way. The range is simply the maximum minus the minimum. The main drawback of the range is that it is based on only two values and does not consider all the observations. The variance and standard deviation overcome this drawback as they are based on the deviations taken from the mean. Now, the standard deviation is computing using this formula. The formula looks a little complicated, but the calculation for the standard deviation is simple. We will calculate the standard deviation for the following data set using the steps given in the table. Steps to calculate standard deviation from raw data. There are 5 steps. Calculate the mean, subtract the mean from each data point, square each difference, calculate the mean of the square difference, take the square root. Here sigma population standard deviation, whereas n denotes the size of the population and xi each value from the value. Okay, x bar with a population mean. We starts with example. Example number 1. Given below are the marks out of 25 of 5 students in mathematics test. Calculate the variance and standard deviation of these observations. Marks are 10, 13, 17, 20, 23. Given data points, column number 1 that is xi या column मध्ये लिहिले आहेत 10, 13, 17, 20, 23. या डेटा पॉइंट्सची सम ही 83 येणार. मीन x bar is equal to summation of xi upon n. 5 डेटा पॉइंट्स होते. सम 83 ला डिवाइड केल्यानंतर आपल्याला उत्तर येणार 16.6. स्टेप नंबर 2. xi minus x bar. सर्व डेटा पॉइंट मधून मीन 1 by 1 मायनस केलेला आहे. आलेल्या आन्सरचे स्क्वेअर करणार. स्क्वेअर ऑफ -6.6 is 43.56. Square of -3.6 is 12.96. So on. सर्व डिफरन्सचे आपण या ठिकाणी स्क्वेअर करून त्यांची सम लिहिलेली आहे. सम येणार 109.2. व्हॅरियन्स शोधूयात. सिग्मा स्क्वेअर इज इक्वल टू समेशन ऑफ xi minus x bar bracket square upon n, which is equal to 109.2 upon 5. सॉल्व केल्यानंतर उत्तर येणार 21.84. आलेल्या उत्तराचा स्क्वेअर रूट घेतल्यानंतर आपल्याला स्टँडर्ड डेविएशन मिळणार. दॅट इज सिग्मा इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 21.84 इक्वल टू 4.67. Steps to calculate standard deviation for group data. Given group data चा arithmetic mean आपण फाइंड करणार. फॉर्म्युला x bar is equal to summation of fi xi upon summation of fi. Subtract
मीन फ्रॉम ईच डेटा पॉइंट. आलेल्या आन्सरचा आपण स्क्वेअर करणार. पर्टिक्युलर आन्सरला त्याच्या रिस्पेक्टिव्ह रो मधल्या फ्रिक्वेन्सीने मल्टिप्लाय करणार आहोत. नाव कॅल्क्युलेट द मीन ऑफ द स्क्वेअर डिफरन्स. ही जी व्हॅल्यू असते ही असणार व्हेरियन्स फॉर द गिवन ग्रुप डेटा. स्टेप नंबर 4 चा स्क्वेअर रूट केल्यानंतर स्टँडर्ड डेविएशन मिळणार. सो सिग्मा इज इक्वल टू रूट ऑफ समेशन एफ आय ब्रॅकेट एक्स आय मायनस एक्स बार अपॉन ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन समेशन ऑफ एफ आय. एक्झाम्पल, calculate the variance and standard deviation from the following data. Marks interval आहेत 0 to 10, 10 to 20, 20 to 30, 30 to 40, 40 to 50. Respective frequency, that is number of students 8, 10, 20, 10, 2. गिवन ग्रुप डेटा, इंटरवल आणि त्याचे रिस्पेक्टिव्ह फ्रिक्वेन्सीज आहेत. या फ्रिक्वेन्सीची टोटल केल्यानंतर आन्सर येणार 50. आता इंटरवलची मिड व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची आहे. मिड व्हॅल्यू फाइंड करण्याकरता अप्पर लिमिट प्लस लोअर लिमिट अपॉन 2. 10 प्लस 0 इक्वल टू 5. प्रोसिजर कंटिन्यू करणार. सेकंड इंटरवल साठी मिड व्हॅल्यू येणार 15. फॉर द नेक्स्ट 25, 35 अँड 45. आलेल्या मिड व्हॅल्यू आणि गिवन फ्रिक्वेन्सीचा प्रोडक्ट करणार एफ आय एक्स आय. त्याची सम येते 1130. अरिथमॅटिक मीन फॉर द गिवन डेटा फाइंड करणार. अरिथमॅटिक मीन येणार आहे कॅल्क्युलेशन केल्यानंतर 22.6. आता ही मीन व्हॅल्यू एव्हरी एक्स मधून मायनस करायची आपल्याला. ओके, मीन व्हॅल्यू एव्हरी एक्स मधून मायनस करायची. सो नेक्स्ट कॉलम इज एक्स आय मायनस एक्स बार. आलेल्या आन्सरचा स्क्वेअर करूयात. स्क्वेअर केल्यानंतर या स्क्वेअर केलेला आन्सर आणि त्याच्या रिस्पेक्टिव्ह असलेली फ्रिक्वेन्सी यांचा प्रोडक्ट करणार. प्रोसिजर प्रत्येक रो साठी कंटिन्यू असणार. आपल्याला कॉलम व्हॅल्यूज मिळालेले आहेत. आलेल्या कॉलम व्हॅल्यूजची ॲडिशन, दॅट इज सम ऑफ एफ आय ब्रॅकेट एक्स आय मायनस एक्स बार ब्रॅकेट स्क्वेअर इज 5752. आता मिळालेल्या व्हॅल्यूज वरून व्हेरियन्स फाइंड करूयात. व्हेरियन्स सिग्मा स्क्वेअर इज इक्वल टू समेशन ऑफ एफ आय टाइम्स एक्स आय मायनस एक्स बार ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन एफ आय समेशन ऑफ एफ आय. सॉल्व केल्यानंतर उत्तर येणार 115.04. स्टँडर्ड डेविएशन व्हेरियन्सच्या आलेल्या आन्सरचा स्क्वेअर रूट. स्क्वेअर रूट घेतल्यानंतर उत्तर येणार 10.72. Coefficient of variation is a relative measure corresponding to standard deviation. It is given by the ratio of standard deviation to mean. It is expressed in terms of percentage. Coefficient of variation is used to compare the variation in two or more sets of data. The data may have different units of measures. The data for which coefficients of variation is more is said to be data with more variation or less consistent or less uniform data. If the coefficient of variation is less, then the data is said to be with less variation or more consistent or more uniform data. Next example, consider the following data giving height distribution of 100%. Find the coefficient of variation for groups of males and females. State which group has more variability. Data आहे आपल्या समोर. Number of males 45, number of females 55.
Mean height for male x1 bar is equal to 171. Mean height for female is x2 bar equal to 162. Standard deviation height of male and female are respectively sigma 1 and sigma 2. From this quantity, we find coefficient of variation of males by substituting values of sigma 1 and x1 bar. We get 2.92. Very similar, find out coefficient of variation of females. It is 1.23. आपण या ठिकाणी ऑब्झर्व करणार coefficient of variation for male is 2.92. Coefficient of variation for female is 1.23. याचाच अर्थ coefficient of variation of male is greater than coefficient of variation of female. याचाच अर्थ group B, that is female group, is said to be more consistent group. That is, heights of males shows greater variability as compared to heights of female. तर अशा पद्धतीने आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्टँडर्ड डेविएशन, व्हेरियन्स आणि कोएफिशियंट ऑफ व्हेरिएशन यावरील उदाहरणे अभ्यासलीत.